हाय हॅलो नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अँजॅक जेनी या यूट्यूब चॅनलवर. तर कसे आहात सर्व? नक्कीच मजेत असणार आहात. तर आजचा नवीन ब्लॉगला आपण सुरुवात करत आहोत. ह्याच्या आधीच्या ब्लॉग्सना तुम्ही भरभरून प्रेम दिलात, त्यासाठी थँक्यू सो मच. असंच सपोर्ट करा, असंच प्रेम करा. व्हिडिओवर नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला जे बेल आयकॉन दिलं आहे त्याला प्रेस करा, म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. सो आज जात आहोत, 2-3 कामं आहेत ती करायला जात आहोत. दाखवेन तुम्हाला, असेच कंटिन्यू राहा आपल्या बरोबर शेवटपर्यंत. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. सो लेट्स गो. सो इकडे जॅक आणि मी निघालो आहे, पावसला जातो आहे आधी, कारण तिथे एक काम आहे पतपेढीमध्ये. सो ते जाऊया, दाखवेन मी काय काम आहे ते, कारण आम्ही कुठल्या गोष्टी लपवून करत नाही. सो आणि लपवण्यासारखं काय असतंय, आम्हाला तर जमत नाही, पण सर्वांना सांगत का बसावं असं पण असतं. सो असो, ते काम आता आपलं कंप्लीट होणार आहे आज. सो त्याच्यासाठी जातो आहे. तिथून रत्नागिरीसुद्धा असणार आहे आमचा प्रवास. सो जाऊया. आणि इकडे वाट बघा कशी आहे. पहिलं हे ओपन होतं, हे बांधलं आहे इकडे. जॅक थांबा. सो आता आलो आहे बसने आपलं पावसला. वरती उतरलो बस स्टॉपला, आता जातो आहे. इकडे आलो आहे पतपेढीत. ही आहे इथली पतपेढी. काम होतं आमचं, फायनली भेटलं आहे आपल्याला. चला. काही कारणास्तव आमचं रत्नागिरीला जाणं कॅन्सल झालं आहे, कारण ज्या गोष्टीसाठी मी जाणार होती तो मालच आला नाही आहे. ॲक्च्युली स्टॉक आला नाही आहे. सो बघूया कधी भेटते आपल्याला ती वस्तू. A few moments later. सो इकडे शॉपमध्ये आलो आहे. दिवसभर दुपारपासून घरीच होतो, आराम केला मस्तपैकी, आणि आत्ता शॉपमध्ये आलो आहे. तर म्हणजे माझ्या काय असं मनात नव्हतं, पण जॅकला असं वाटलं. आणि खरंच खूप दिवस माझा चेहरा टॅनिंग खूप झालं होतं. सो डिटॅन केले आता, म्हणजे चालू आहे. सो पहिली फर्स्ट क्रीम अप्लाय केली आहे आणि बसले. छान वाटतंय, थोडंसं थंड वाटतंय. सो काही गोष्टी असतात बोलायच्या नसतात खरं तर. म्हणजे मला असं इच्छा नव्हती बोलायची, पण खरंच सांगावं लागतं आहे आपल्या ब्लॉगमार्फत. बरेच जण आपले पाय खेचायला उभेच असतात, आणि परके किंवा लांबचे बोलायला नकोच, आपलेच गद्दार असतात आपल्या आजूबाजूला खरंच. आणि आम्ही शॉप टाकल्यापासून खूप अनुभव घेतला आहे की आमच्यावर जळपुटे आणि जळणारे खूप आहेत. म्हणजे आमचेच आपलेच असतात लोक, आणि परके तर लांबच राहिले. त्यांना तर मी गिल्टीमध्ये पकडतच नाही आहे, पण जे आपले असतात ना तेच खूप जळकुटे असतात. म्हणजे एखादं पुढे जातं आहे किंवा एखादं व्यवस्थित कमवायला लागलं आहे तर त्याला मागे खेचायचं किंवा काहीतरी विषय करायचे, मॅटर करायचे, आणि उगाचच विनाकारण कुठल्याही गोष्टीवरून काही समोरच्याला बोलायचं, काही वाद घालायचे. काही लोकांना सवय असते, म्हणजे त्यांच्या रक्तातच असतं हे सगळं. सो आम्ही कधीच कोणाला हर्ट करत नाही, आणि म्हणजे एखाद्याला मागे खेचून आपण पुढे जाणं हे आमच्या स्वभावात दोघांच्या पण बसत नाही. पण काही जण आहेत ज्यांना आम्ही पुढे जातो आहे ते बघवत नाही आहे. तर असे बरेच प्रयत्न चालू आहेत आम्हाला खाली पाडायचे. पण एक तुम्हाला माझ्या ब्लॉगमधूनच सांगते, आम्ही कधी खाली पडणार पण नाही.
जेवढं तुम्ही पाडायचा प्रयत्न कराल ना त्याच्यापेक्षा वर जाऊ आम्ही, कारण तुमच्यासारखे खालच्या पातळीमधले आम्ही आहोतच, मुळातच नाही आहोत. सो तुम्हाला वाटेल तेवढे प्रयत्न करा, आम्हाला खाली पाडायचे किंवा आम्हाला मागे खेचायचे, तेवढं आम्ही पुढे जाऊ. कारण आम्हाला देवावर आणि आमच्या स्वतःच्या मेहनतीवर पूर्णपणे विश्वास आहे. आम्ही कोणाला लुबाडून खात नव्हे. आम्ही आमचं स्वतः कमवतो आहे, मेहनत करतो आहे, कष्ट करतो आहे आणि तेवढंच घट्ट भक्कम उभे राहतो आहे एकमेकाच्या सपोर्टने आणि पुढे जातो आहे. सो हारण्याची भीती आम्ही मनात बाळगत नाही. आम्ही जिंकणार आणि आमची स्वप्न नक्कीच आम्ही पूर्ण करणार, कारण आमच्या पाठीशी आमचे स्वामी आहेत. तुम्ही वाईट करताय, एखाद्याला मागे खेचताय, तर स्वामी नक्कीच तुम्हाला बघून घेतील तुमचं काय करायचं हे. आणि लोकांचं वाईट करतं त्याचं कधीच भलं होत नाही, नक्कीच आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. जेवढं वाईट करायचा प्रयत्न करताय तेवढं करा. दुप्पट कर्म दुप्पट फिरून येतो आपल्याकडे. आपण जे करतो ना त्याचा हिशोब होत असतो आणि ते इथेच फेडून जायचं असतं. सो आता जेवढी तुमची वाट लागली आहे किंवा जे काही तुमच्यासोबत घडतं आहे ना, तुमचे दिवस एवढे बेकार चालू आहेत, त्याला कारणीभूत तुम्ही स्वतः आहे. तुमचं कर्म जे कधी दुसऱ्याचं चांगलं होताना भलं होताना बघवत नाही ना तुम्हाला, त्याच्यामुळेच आहे हे सगळं. सो व्हिडिओमधून नक्कीच हे सांगेन मी की कधीच कोणाचं वाईट करू नका, कारण आपण जेवढं दुसऱ्याचं वाईट करतो तेवढं दुपटीने आपलं वाईट होतं. सो चांगले कर्म करा, नक्कीच देव तुम्हाला पण चांगली बुद्धी देऊ, एवढीच प्रार्थना करेन. कारण तुमची पातळी नसताना सुद्धा मी एवढं बोलते. काल काही गोरी होते, गोरी मस्तच काही फ्राय लावायचं होतं. सो इकडे रिटर्न झाला आहे आणि रिझल्ट खूप छान आला आहे मला. म्हणजे सगळे टॅनिंग निघून गेले आणि चेहरा माझा असं थोडासा वेगळाच वाटत होता. सो आता छान वाटतोय. काळ्या गोऱ्या. पेंटर लवकर जमतंय. हे पेंटर पेंटर लागला पेंटिंग करायला. माझा पेंटर हे असं डिटेन लोकांना लावताना, माझ्या फ्रेंड लोकांना, तेव्हा हसतो. माझी पाळी आहे, आडच सोडतंय. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. जास्त इकडे इकडे बाकी नाही एवढं. डोळा उघडा असून वाटत नाही. एका डोळ्यात काय बघू ते समजा. बड़ा हरामी हो बेटा. इकडे जरा मी पण ट्राय केलं आहे माझ्या नवऱ्यालाच चेहऱ्याचं डिटॅन करायचा, जसं त्याने सांगितलंय तसं. झोंब्या झोंबी नुसतं झोंब्या झोंबी. सो इधर तो फट गई. ट्राय केलंय मी, बघूया. काय नाही वाटतं चांगलं,
मी पण पहिल्यांदा रिटर्न लावलं. मला तर खूप छान वाटतंय. मी लोकांना लावून हसतो. झोमलं की आज माझी कंडिशन काय आहे मला माहिती आहे. आडत झोमतंय पण काय बोलू नाही शकत आहे. नाहीलाच आहे का आपलं स्वतःच आहे ना करायचं. थोडंसं मी सुद्धा ट्राय केलं आहे माझ्या नवऱ्यावर शिकावं. म्हणजे पब्लिकसाठी नाही पण एक आपल्या घरातलेच व्यक्तींसाठी होतं. चांगलं वाटलं. शिकायला भेटतं. येस. आणि इकडे चालू आहे मोबाईल. चल माझा बाबा सुद्धा मस्त गोरा झालाय. हंगामा जरा इकडे बघ की. मामा तुमसे ना हो पाएगा. मस्त जरा गोरा झाला. हा आमचा छोटासा ब्लॉग असणार आहे. सो याला भरभरून सपोर्ट करा. काय नाही फक्त गोरा होण्याचा. जॅकला प्रचंड अशी भूक लागलेली आहे. A few moments later. सो घरी आलो आहे, फ्रेश वगैरे झालो आणि आता ब्लॉग एंड करायची वेळ आली आहे. सो व्हिडिओ कसा वाटला, छोटासा ब्लॉग आहे त्यासाठी सॉरी, पण यासुद्धा ब्लॉगला भरभरून सपोर्ट करा आणि लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. सो असंच काही ना काही नवीन नवीन ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येईन. थोडंसं लेट ब्लॉग माझे येत असतील आपल्या चॅनलवर. तर कामांच्या गडबडीमध्ये आणि काही वाईट माणसं आहेत आमच्या आयुष्यामध्ये जे म्हणतात ना राशीला पुजलेली असतात. त्या काही वाईट लोकांची घाणेरडी प्रवृत्ती चालू आहे आमच्या बाबतीत. म्हणजे चांगलं होतं आहे आमचं ते बघवत नाही आहे. सो त्या लोकांमुळे थोडंसं बिझी आहे आम्ही. त्या लोकांना जरा साईडला हटवायचं आहे आणि परत एकदा नव्याने उभं राहायचा प्रयत्न करतो आहे आम्ही. त्यासाठी तुम्ही सर्वांनी सपोर्ट करा आणि प्रेम द्या भरभरून. सो नक्कीच आम्ही आमची जी काही स्वप्न बघितली आहेत ती नक्कीच पूर्ण करणार आहोत. आम्ही तेही हार न मानता किंवा कोणालाही न घाबरता, कारण आमच्यात तेवढी ताकद आहे मेहनत करायची आणि मेहनतीचं खायची. आयतं कोणाचं खायची आम्हाला जराही गरज नाही आणि आम्ही कोणाचं लुबाडून खात नाही. जसं की लोक खात आहेत आमचं लुबाडून. सो त्यांना बघवत नाही. पण म्हणतात ना की वाईट लोकंसुद्धा आपल्या आजूबाजूला असलेली चांगली असतात, कारण त्यांच्यामुळे आपण काहीतरी शिकतो आणि पुढे जातो. सो त्याच्यामुळे ठीक आहे, नो प्रॉब्लेम. परत आम्ही उभे राहू आणि लवकरच काहीतरी नवीन घेऊन येणार आहोत आम्ही तुमच्यासाठी. सो त्याचासुद्धा ब्लॉग मी नक्की करेन. म्हणजे परत अजून लोक आमच्यावर जळायला पाहिजेत. ते तर त्यांची हॉबीच आहे आमच्यावर जळणं. हे त्यांचं फ्रीमध्ये म्हणजे पेमेंट न घेताचं काम आहे जळणं. सो त्याचासुद्धा ब्लॉग मी नक्की करेन.